लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता सखी मनस्विनीचा माज जिरवत जिंकून दाखवून आता भिंतीवरती स्वतःचा फोटो लावणार. आता नेमकं काय घडतं हे बघूया. तर आता इकडे जी सखी असते तिच्यामध्ये आणि मनस्विनीमध्ये पाणीपुरी खाण्याचं कॉम्पिटिशन जे आहे ते सुरू झालेलं असतं. आता सखीला तर पाणीपुरी खायला खूप आवडत असतं, त्यामुळे आता सखी फटाफट पाणीपुरी खात चाललेली असते. तर इकडे आता मनस्विनीने सुद्धा पाणीपुरी खायला सुरुवात केलेली असते. दोघींमध्ये सामना अगदी अटीतटीचा सुरू असतो. कळत नसतं की जिंकणार कोण. सखी अगदी उत्तम चवीने छान पाणीपुरी खात असते आणि मनस्विनी मात्र कुत्र्यासारखी घाई करून पटापट जिंकण्याच्या घाईने खात असते. तर इकडे कबीर सखीला म्हणत असतो, शाब्बास बेबी सरकार, शाब्बास, तुम्ही खाऊ शकता बेबी सरकार, तुम्ही करून दाखवणार बेबी सरकार, फक्त तुम्हीच जिंकणार. अरे असून असणार कोण, जिंकून जिंकणार कोण, बेबी सरकारांशिवाय आहेच कोण, बेबी सरकार जिंकणारच, बेबी सरकारांशिवाय जिंकतच कोण. असं सगळं आता तो मुद्दामून ओरडत असतो जेणेकरून मनस्विनीचं लक्ष डायव्हर्ट व्हावं आणि मनस्विनीने हरावं. तर इकडे मनस्विनी ही पटापट खात चाललेली असते आणि त्या परशू आणि मीनाक्षीकडे बघते. त्याबरोबर मग परशू आणि मीनाक्षी म्हणतात, अरे सरकारांशिवाय आहेच कोण, सरकार जिंकणार. त्यानंतर मग आता फटाफट मनस्विनी खात असताना मनातल्या मनात म्हणत असते, अगं सखी, तू कितीही पटापट खाण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू काय माझ्यापासून जिंकू शकणार नाही आहेस, कारण शेवटी तुला थोड्या वेळातच त्रास व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे जिंकणार तर फक्त मीच. मनस्विनी सखी, तू खरं तर माझ्याबरोबर बेट लावून खूपच मोठी चूक केलेली आहेस, ज्या चुकीचं प्रायश्चित्त करायला सुद्धा आता तुला वेळ मिळणार नाही आहे. तर इतक्यातच आता सखीच्या घशाला खरोखरच खवखव सुरू होते आणि आता सखीला त्रास होतो. सखी खवखवत असल्यामुळे घसा असं करू लागते आणि ती पटकन पाण्याचा ग्लास उचलते. त्यावेळी मनस्विनी म्हणते, ओ नो चीटिंग, सॉरी सखी बाळा, पण तुला पाणी नाही पिता येणार. विसरलीस का खेळाचे नियम काय आहेत ते? कोणीही पाण्याला हातही लावायचा नाही, हा मी बनवलेला रूल आहे. त्यामुळे जर तुला हार मान्य असेल तर मगच तू पाण्याच्या ग्लासला हात लावू शकतेस, नाहीतर मग गुपचूपपणे खात राहा आणि खात राहा. आता इज इट अप टू यू. जर तुला तुझी हार मान्य असेल तर मग मात्र माझी काही हरकत नाही आहे. मी तुला स्वतःच्या हातांनी पाण्याचा ग्लास द्यायला तयार आहे. देऊ का मी माझ्या हातांनी तुला पाण्याचा ग्लास? मान्य कर स्वतःची हार आणि जा इकडनं निघून आणि जिंकू देत मला ही कॉम्पिटिशन. आफ्टर ऑल माझ्याशिवाय तुझं जिंकणं शक्य नाही आहे. इथे फक्त मी जिंकणार. इथे फक्त सरकारचं राज्य चालतं आणि सरकारचंच राज्य चालणार, समजलं ना? त्यावेळी मग आता सखी ही मनस्विनीला म्हणते, जिंकणार तर फक्त मीच. त्यानंतर मग आता सखी ही पुन्हा पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करते, पण आता सखीला त्रास होत असतो. काय करावं कळत नसतं. सखी आता कसंबसं पाणीपुरी खाण्याचे प्रयत्न करत असते, पण आता तिच्या तोंडाची खूप जास्त आग झालेली असते. त्यावेळी मग आता लगेचच मीनाक्षी काकू सखीला म्हणते, जाऊ देत सखी बाळा, हे बघ काही फरक पडत नाही, तू जिंकली नाहीस तर जाऊ देत. अगं हा हट्ट सोडून दे. उगाचच्या उगाच तुला त्रास होत असेल तर ह्या अशा गोष्टी करून काय उपयोगाच्या आहेत, दे सोडून, जाऊ देत. त्याबरोबर मग आता मीनाक्षी काकू म्हणते, अगं सखी किती त्रास होतोय बाळा तुला, प्लीज नको करू गं हे असं. उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे, थांबवू सगळं. त्याबरोबर परशू काकासुद्धा म्हणतो, तुझी काकू जे बोलतीये ना सखी ते बरोबर आहे बाळा, नको स्वतःला त्रास करून घेऊ, बाद झालं. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, खूप जास्त काळजी वाटते का तिची? तुमचा जीव प्रिय राहिलेला नाही आहे तुम्हाला, असंच वाटतंय मला आता तुमच्याकडे दोघांकडे बघून. त्याबरोबर मग आता परशू मीनाक्षी गप्प बसतात. मनस्विनी म्हणत असते, असंच गप्पच राहायचं, जास्त पुढे करायचं नाही. आफ्टर ऑल जास्त पुढे केलं तर तुमचं काय होईल हे तुम्हाला माहिती आहेच ना. त्यावर मग परशू आणि मीनाक्षी हे दोघंही गप्प बसतात. मनस्विनीसुद्धा सखीला म्हणते की प्यायचं असेल पाणी तर पी, माझी काही हरकत नाही आहे, पण मग हार मान्य कर. मग तुझा हा फोटो घरातनं बाहेर फेकला जाईल आणि फेकला जाईल तर जाईल, त्याच्यावरती चटणी टाकून तो बाहेर फेकला जाईल.
हे लक्षात ठेव. त्याच्यानंतर मग आता मनस्विनी पुन्हा घाईघाईने पाणीपुरी खायला सुरुवात करते. सखीला आता तिखट लागत असतं तर मनस्विनीला आता आनंद मनातून होत असतो की तू काही जिंकू शकणार नाही आहेस, जिंकणार तर मीच. त्यावेळी आता कबीरला पटकन आयडिया सुचते आणि तो म्हणतो, अहो बेबी सरकार काय करताय, एखादी सुकी पुरी खा, सुक्या पुऱ्या खाल्ल्यात तर बरं वाटेल तुम्हाला. त्यावेळी मग पटकन सखी आता सुकी पुरी उचलते आणि खाऊन घेते. आता सुकी पुरी खाल्ल्यावर तिला थोडं बरं वाटतं. कबीर म्हणतो, आता एक नुसती रगड्याबरोबर खाऊन बघा, मग आणखीन बरं वाटेल. मग सखी एक पुरी फक्त त्या बटाट्याबरोबर खाते आणि त्यानंतर मग सखीला आता बरं वाटतं. मग सखीसुद्धा पुन्हा जोमाने खायला सुरुवात करते. तर इकडे आता मात्र मनस्विनी ही सुद्धा खात असते आणि आता 10-12 पुऱ्या खाल्ल्याच्या नंतर जी मनस्विनी असते तिची हळूहळू स्पीड कमी होते. 15-16 पुऱ्या खाल्ल्याच्या नंतर तर इकडे आता मनस्विनीचं पोट दुखू लागतं. मनस्विनी पोट पकडते. आता मनस्विनीला कळत नसतं की मला नेमकं हे काय होतंय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे जी मनस्विनी आहे तिचं पोट दुखत असतं. सखी मात्र पटापट खात चाललेली असते. मनस्विनीला कळत नसतं की आपल्याला हा त्रास होतोय तरी कसा. आणि मग अचानकच मनस्विनीला आठवतं की हे ह्या माझ्याच आईने करतूत करून ठेवलेली आहे. मग तिच्या लक्षात येतं की हे माझ्या आईने करून ठेवलं आहे. मी आईला सांगितलं होतं सखीच्या पाणीपुरीमध्ये ते औषध, त्या गोळ्या टाकायला, माझ्या आईने माझ्याच पाणीपुरीत टाकल्या. तर कबीरला आठवतं की कशा पद्धतीने त्याने नंदा मावशीला पाहिलं होतं सखीच्या बाजूच्या त्या प्लेटमध्ये, त्या पाण्यामध्ये तिथे गोळ्या मिसळताना, आणि मग कसं त्याने ती नंदामावशी तिकडनं निघून गेल्यावर सखीची वाटी आणि मनस्विनीची वाटी यामध्ये अदलाबदल केली आणि मग मनस्विनीची चांगली मस्ती जिरवली. कबीर म्हणत असतो, जो कोणी बेबी सरकारांच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देण्याचा फक्त प्रयत्न जरी करेल ना तरी मी सोडणार नाही त्याला. नाही जर त्याचं जगणं मुश्किल केलं ना तर माझंसुद्धा नाव कबीर किर्लोस्कर नाही. बेबी सरकार तुम्ही करू शकता, बेबी सरकार तुम्ही जिंकणार, बेबी सरकार खा पटापट खा, आणखीन पटापट खा, आपल्याला जिंकायचं आहे, बेबी सरकार बेबी सरकार बेबी सरकार असा आता कबीर ओरडत असतो सखीच्या नावाने आणि सखीला तो चेअरअप करत असतो. आणि सखीसुद्धा कबीर जितकं जास्त तिला चेअरअप करत असतो तितकीच हळूहळू आपली स्पीड वाढवत जाते आणि बघता बघता आता सखीच्या प्लेटमधल्या पुऱ्या संपत येतात. त्याबरोबर मग आता बघता बघता इकडे आता मनस्विनीला खूप जास्त त्रास होतो आणि खूपच जास्त त्रास झाल्यामुळे मग कबीर म्हणतो, पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता, आम्ही काही तुम्हाला नाही म्हणत नाही आहोत. शेवटी मनस्विनीचा आता घसा जास्त त्रास करू लागतो आणि मनस्विनी पाणी पितेच. त्याबरोबर कबीर म्हणतो, येस बेबी सरकार तुम्ही जिंकलात आणि मनस्विनी तू हरलीस. आणि मग कबीर म्हणत असतो की शेवटी जे सत्य असतं ना, विजय हा त्याचाच होतो. आता ह्या भिंतीवरून ह्या मनस्विनीचा हा फोटो काढला जाणार आणि नियमाप्रमाणे या फोटोवरती ही चटणी टाकायची आणि फोटो घरातनं बाहेर फेकून द्यायचा आणि विजेत्याचा म्हणजे मानकऱ्याचा फोटो त्या ठिकाणी लावायचा. आणि विजेता मानकरी आहे बेबी सरकार. त्यामुळे आता मी अजिबात वेळ वाया न घालवता विजेता घोषित करतो बेबी सरकार यांना आणि ताबडतोब आता मनस्विनीचा फोटो काढून तिथे बेबी सरकारांचा फोटो लावायला घेतो. त्याबरोबर मनस्विनी म्हणते की गप्प बसा, असं काही होणार नाही आहे, हे घर माझं आहे, हा फोटोसुद्धा माझाच इथे राहायला हवा, कळलं ना, आणि नियम वगैरे मला शिकवायचे नाही, समजलं ना, हे घर माझं आहे आणि मी हरूच शकत नाही. मी हरलेच कसे, मुद्दामून माझ्या खाण्यामध्ये तुम्ही औषध टाकलं होतं. त्याबरोबर सखी म्हणते, औषध, आणि आम्ही इतक्या नीच पातळीला जाऊन खेळणारे लोक नाही आहोत, समजलं ना, उगाचच्या उगाच काहीतरी बाष्कळ बडबडू नका. त्यावर ती म्हणते, माझ्या पाण्यामध्ये गोळ्या होत्या मला माहिती आहे. त्यावर सखी म्हणते, कशा, कोणी टाकल्या तुमच्या पाणीपुरीमध्ये गोळ्या. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, मी, कारण त्या गोळ्या मी तुझ्या पाण्यात टाकल्या होत्या आणि तू ती वाटी बदललीस. आता मनस्विनी रागाच्या भरात पटकन खरं बोलून जाते. तशी सखी म्हणते, कळलं, आलात लायकीवर. शेवटी म्हणतात ना, खोट्याने कितीही सत्य दडवण्याचा प्रयत्न केला तरी खरं हे प्रकाशासारखं लख्ख असतं, कधी ना कधीतरी ते अंधारातून वरती येतंच. आणि आता शेवटी तेच तर घडलं ना. चला आता पुढची प्रोसेस सुरू करूया. कबीर. त्याबरोबर मग कबीर हा तो फोटो काढतो आणि चटणी टाकायच्या वेळेला सखीला म्हणतो, बेबी सरकार चटणी या फोटोवरती टाकण्याचा मान फक्त तुमचा आहे,
आफ्टर ऑल तुम्ही जिंकलाय ना. मग सखी म्हणते येस 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 शुअर, पण तू माझा नवरा आहेस, त्यामुळे आपल्या दोघांचा हा मान आहे. जे माझं आहे ते तुझं आहे, जे तुझं आहे ते माझं आहे, बरोबर ना. ह्यालाच तर नवरा बायको असणं आणि नातं टिकवणं म्हणतात. मग कबीर आणि सखी दोघंजणं मिळून आता मनस्विनीच्या त्या फोटोवरती चटणी टाकतात. आता त्या फोटोवर चटणी टाकल्याच्या नंतर मग आता लगेचच सखी आता कबीरला म्हणते आता फेकून द्या फोटो घरातनं बाहेर. तसंही या फोटोची इथे आता काहीच गरज नाही आहे ना. त्याबरोबर मग आता लगेचच कबीर हा तो फोटो घरातनं बाहेर फेकून देतो. आता कबीरने घरातनं बाहेर फोटो फेकून दिल्याच्या नंतर मग इकडे मनस्विनीचा खूप जास्त संताप झालेला असतो. मनस्विनी खूप चिडलेली असते आणि ती कबीरला म्हणते सोडणार नाही आहे मी तुम्हाला, कोणाला बघून घेईन एकेकाला. त्याबरोबर कबीर म्हणतो बघा ओ बघा, आम्ही इथेच राहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला आम्हाला किती बघायचं आहे तेवढं बघा, पण आत्ताच्या घटकेसाठी आहे ना इकडनं निघा. नाही, कारण काय आहे, आत्ता माझी बायको जस्ट तुमच्यापासूनच जिंकली आहे आणि माझ्या बायकोची विक्ट्री आम्हा सगळ्यांनाच सेलिब्रेट करायची आहे. पण जर तुम्ही इकडे अशा तोंड पाडून उदाशासारख्या बसलात की नाही, तर आम्हाला आमच्या बेबी सरकारांची विक्ट्री सेलिब्रेट करता येणार नाही. काय मग सगळ्यांना आनंद झाला आहे ना. त्यावर मनस्विनी आता सगळ्यांकडे एक नजर वळवते. मीनाक्षी आणि परशू तर गप्प बसतात, पण गौतम काका म्हणतो की मला आनंद झाला आहे माझी पुतणी जिंकण्याचा, ह्या घरची लेक आणि खरी वारसदार जिंकण्याचा. त्यावर कबीर म्हणतो ये हुई ना बात, आणि बाकीच्यांनाही आनंद झाला आहे, पण भीतीमुळे एकी मागे पडते. पण काही हरकत नाही, परशू काका, मीनाक्षी काकू, तुम्हीसुद्धा व्हा आमच्यात सहभागी. आपण आता सखी मॅडम जिंकल्याचं जंगी सेलिब्रेट करू आणि त्याहून महत्त्वाचं सरकार हरल्याचं आणि त्यांचा फोटो घरातनं बाहेर फेकल्या गेल्याचा डबल आनंद सेलिब्रेट करू काय. त्याबरोबर मग कबीर मस्त सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवतो आणि मग सगळे छानपैकी आता आईस्क्रीम खातात आणि आईस्क्रीम खाऊनच आता सगळेजण सखीची विक्ट्री सेलिब्रेट करतात. कबीर मनात म्हणत असतो आज आपल्या एकीमुळे फक्त हा फोटो घरातनं बाहेर केला आहे, उद्या लवकरच आपल्या एकीमुळे ही मनस्विनीही घरातून बाहेर जाईल आणि तुमच्या मनात आपल्या नात्याची नवीन पालवी फुटेल. हा शब्द या कबीर किर्लोस्करचा. तर वरती जाऊन मनस्विनी मात्र चांगली चिडचिड करत असते. हे सगळं कसं झालं, का झालं, या सगळ्याचा विचार करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद.